नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आपण घरी बोर्ड बसवलाय. ह्या बोर्डवरती आता आपण स्टार्ट करत आहोत व्होकॅब्युलरीचे जे होतं तर आपला 2x2 चा पहिला बोर्ड होता. आत्ताचा बोर्ड जो आहे तो आपला 3x4 चा आहे. तर आपण चालू करूया. श्री गणेश. पहिला आहे अबॅन्डन. अबॅन्डन म्हणजे काय असतं? सोडून देणे, एखादी गोष्ट सोडून करणे, लीव करणे, सोडून क्वाईट सोडून देणे. गिव्ह अप म्हणजे त्याग देणं, गिव्ह इन हे फ्रेज आहेत सोडून देण्यासाठी. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे बघा, कीप म्हणजे धरून ठेवणे किंवा रिटेन ठेवणे, त्या जागेवर ठेवणे, सस्टेन करणे. दुसरा आहे बघा अबुंडंट. अबुंडंट कसे असतं? पुष्कळ, मोठ्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात. त्याला सिनॉनिम्स मध्ये आहे बघा, प्लांटीफुल, ॲम्पल, ह्यूज, गिगॅन्टिक पण म्हणू शकता. गिगॅन्टिक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वगैरे असं वापरू शकतो. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे बघा, केअर्स, अभाव, इनसफिशियंट, लेस पण म्हणू शकता. एखादी गोष्ट कमी असणे, अभाव म्हणू शकतो. तिसरा आहे बघा ॲक्युरेट आहे, अचूक, करेक्ट आहे. त्याला प्रिसाईज म्हणू शकतो, एक्झॅक्ट म्हणू शकतो. एप्ट म्हणजे कुशल येतं, पण बरोबर बसते असं पण येतं त्याला. अँटोनिम्स मध्ये बघा इनॲक्युरेट, रॉंग पण म्हणू शकतो, जे की करेक्ट नाही असं. चौथा आहे बघा ॲडव्हर्सिटी म्हणजे संकट, एखादी वाईट परिस्थिती किंवा वाईट स्थिती असतं, त्याला हार्डशिप म्हणू शकतो. मिसफॉर्च्यून म्हणजे दुर्भाग्य असं म्हणू शकतो. अँटोनिम्स मध्ये बघा फॉर्च्यून आहे, भाग्य आहे, प्रॉस्परिटी आहे, लकी पण म्हणू शकतो. इथं लकी म्हणजे पण भाग्यवान असते. तर बघा पाचवा आहे ॲमिएबल म्हणजे फ्रेंडली, मन मिळावू. जसं की एकमेकांमध्ये मन मिळवण्यासाठी वापरला जातो शब्द हा. ॲमिएबल म्हणजे फ्रेंडली, मित्रांसोबत फ्रेंडली आहे असा. फ्रेंडली पण वापरू शकतो इथं, फ्रेंडली. प्लेझंट आहे, आनंददायी आहे. अमेनिटी म्हणजे मैत्रीपूर्ण वगैरे वापरतो. अँटोनिम्स मध्ये बघा होस्टाईल, अनफ्रेंडली आहे. सहावा बघा आर्डुअस म्हणजे कसं असतं? कठीण असतं, डिफिकल्ट असतं. लेबोरियस म्हणजे हार्ड वर्किंग किंवा कठीण वगैरे वापरू शकतो. त्यालाच लेबोरियस हा शब्द आलेला आहे. त्यालाच अँटोनिम्स मध्ये बघा इझी, सिम्पल. पीस ऑफ केक म्हणजे पण इझी गोष्ट असते. बेनेवलेंट म्हणजे सदाचारी, दयाळू, दुसऱ्यासाठी काम करणार. चॅरिटेबल पण म्हणू शकतो, काइंड म्हणू शकतो. अल्टुरिस्टिक म्हणू शकतो, अल्टुरिस्टिक म्हणजे दुसऱ्याचा विचार करणारा. अँटोनिम्स मध्ये बघा क्रुअल आहे, मेलेवलेंट, दुराचारी, वाईट भावना असणारा. आठवा बघा कॅन्डिड आहे. कॅन्डिड म्हणजे कसं? चांगला, स्पष्ट वक्तेपणा किंवा एकदम क्लिअर बोलणारा. त्याला फ्रँक म्हणू शकतो, होनेस्ट म्हणू शकतो, इंटेग्रिटी म्हणू शकतो, डिसहोनेस्टी म्हणू शकतो, डिसिटफुल म्हणू शकतो. अँटोनिम्स मध्ये बघा परत एकदा आपण हे वर्ड्स बघणार आहोत. पहिला वर्ड्स आहे अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. दुसरा वर्ड आहे अबुंडंट म्हणजे मुबलक प्रमाणात. तिसरा आहे ॲक्युरेट म्हणजे अचूक आहे. चौथा आहे ॲडव्हर्सिटी म्हणजे संकट आहे. पाचवा आहे ॲमिएबल म्हणजे फ्रेंडली आहे, मैत्रीपूर्ण असं म्हणू शकतो. सहावा आहे आर्डुअस म्हणजे कठीण किंवा डिफिकल्ट किंवा लेबोरियस असं म्हणू शकतो. सातवा आहे बेनेवलेंट म्हणजे दयाळू किंवा सदाचारी. आठवा आहे कॅन्डिड म्हणजे स्पष्ट वक्तेपणा किंवा एकदम होनेस्ट असतं. तर धन्यवाद, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आपल्या घरच्या बोर्डवरचा हा पहिला व्हिडिओ आहे. तर धन्यवाद, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.